अन्न आणि औषध प्रशासनाच्या खात्यावरती आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे नावाचा अधिकारी त्या ठिकाणी आले आणि ते खातं जनमानसांच्या सामान्यांच्या जीवाशी निगडीत असल्यामुळे अन्न भेसळ, औषध भेसळ याच्यावरती पहिल्या 3 दिवसातच कडक कारवाई करायला सुरुवात केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात या दबंग अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम अन्न आणि औषध भेसळीमध्ये केलं. प्रथमतः आदरणीय तुकारामजी मुंढे साहेब यांचं मनपूर्वक तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. आदरणीय तुकारामजी मुंढे साहेबांनी त्यांची एक रील मी बघितली होती आणि माझ्या आईवडिलांनी माझं नाव संत तुकारामवरून का ठेवलं, तुकाराम नाव ठेवलं याची आख्यायिका त्यांनी सांगितली. मला जर त्यांनी माझं नाव तुकाराम ठेवलं असेल तर मी त्या तुकाराम नावाला, संत तुकारामांच्या त्या नावाला मी न्याय दिला पाहिजे, अशा पद्धतीचं वाक्य या अधिकाऱ्याकडून त्या ठिकाणी आलं. अन्न आणि औषध प्रशासनावरती या ठिकाणी आजपर्यंत कुठल्याही पद्धतीचा वचक नव्हता आणि मी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा हा महत्त्वाचा विषय आहे म्हणून मी आपणासमोर बोलत आहे. मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात ज्यावेळी ह्या अधिकाऱ्याने धाडी टाकायला सुरुवात केली त्यावेळी कुणी तेलाचं दूध बनवत होतं, कुणी कशाचं युरियाची भेसळ असेल, इतर काय काय भेसळ. या ठिकाणी जर पाहिलं तर आपले ते मुलं त्या ठिकाणी कसे जिवंत राहतात हेच विशेष आहे. एका बाजूला शेतकऱ्याच्या दुधाला कवडीमोल बाजारभाव, दर महिन्याला दर वर्षाला 4-4 वेळा त्या ठिकाणी फ्लश येतोय आणि शेतकऱ्यांना अनुदान देण्याची वेळ आणि ती मागण्याची वेळ आम्हा सर्वांवरती नेहमीच येत आलेली आहे. आम्ही नेहमी मागणी केलेली आहे, भेसळ रोखा. भेसळ रोखली तर निश्चितपणानं या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्याला भवितव्य आहे. 4 दिवसात बदल जाणवू लागला. दूध घेणारे दूध मागण्यासाठी आमच्याकडे मागणी वाढली आणि दूध उत्पादकांसाठी ज्या सहकारी संस्था असतील किंवा खाजगी दूध संस्था असतील, दुधाचा पुरवठा त्यांना कमी होऊ लागल्यामुळे ते आमच्याकडे शेतकऱ्यांकडे येऊ लागले आहेत. रेट हळूहळू वाढू लागले आहेत. आधीच उन्हाळा आहे, अतिशय दयनीय अवस्था आहे. शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी पाणी नाही. आपला अकोल्याचा पट्टा सोडला तर इतर ठिकाणी फार दयनीय अवस्था पाण्याची या निमित्ताने जाणवते आणि म्हणून अतिशय महत्त्वाच्या हार्ट टचिंग विषयावरती आपण या ठिकाणी आज बोलतोय. तुकारामजी मुंढे साहेब यांच्या बदल्या किती झाल्या, त्या बदल्या का होतात, हा जरी डीपमध्ये घुसण्याचा विषय नसेल आणि तो आम्हा शेतकऱ्यांचा विषय नसेल, पण या खात्यावरती तुकाराम मुंढे नावाचा हा अधिकारी याच खात्यामध्ये राहावा आणि याच ठिकाणी त्यांचे रिटायरमेंटचे दिवस भरावेत, अशा पद्धतीची या निमित्ताने परमेश्वराकडेही प्रार्थना आम्ही शेतकरी म्हणून या ठिकाणी करतोय. शेतकरी फक्त शेतकऱ्याचं कधी त्यांनी पाहिलं नाही. ज्या तमाम दूध जे घेतात त्यांची मुलं त्या ठिकाणी त्या दुधावरती भरणपोषण होतं, त्या मुलांचंही भवितव्य अतिशय अवघड आहे. ही भेसळ आज तर तुम्ही हाईट झाली, फक्त दुधाचंच मी बोललो आहे, परंतु औषधामध्ये किती अफरातफर आहे, त्या मेडिकलमध्ये किती अफरातफर आहे. 11 लाखाचे आंबे त्या ठिकाणी भेसळ, म्हणजे ते काहीतरी पावडर टाकून, लिक्विडमध्ये बुडवून त्या ठिकाणी पिकवले जातात आणि आज पिकायला टाकलेले आंबे दुसऱ्या दिवशी लगेच विकायला काढले जातात. अशा पद्धतीची दयनीय अवस्था संपूर्ण महाराष्ट्रात झालेली असताना हा तुकाराम मुंढे नावाचा दबंग अधिकारी संत तुकारामांच्या रूपाने आम्हा शेतकऱ्यांच्या समोर या ठिकाणी ठाकलेला आहे आणि तुकाराम मुंढेंची या ठिकाणी तमाम शेतकरी बांधवांची
हीच अपेक्षा आहे. आपण सोशल मीडियावर पाहू शकता, त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात समर्थन त्या ठिकाणी मिळतं आहे. छोट्या छोट्या रील त्या ठिकाणी शेतकऱ्याची पोरं त्या ठिकाणी बनवत आहेत. कुणी फटाके फोडून त्यांचं त्या ठिकाणी या कामामध्ये त्यांनी जे चांगलं काम केलं आहे त्याच्याबद्दल आभार व्यक्त करताना तमाम शेतकरी बांधव त्या ठिकाणी दिसतोय. भेसळीचा प्रश्न हा अन्नाचाच आहे, भेसळीचा प्रश्न हा दुधातच आहे, तेलात आहे. जर बारकाईनं पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय मोठ्या प्रमाणात भेसळीचं हे द्वंद्व त्या ठिकाणी नेहमीच चालू राहिलेलं आहे. परंतु तुकाराम मुंढे नामक या अधिकाऱ्याचं कौतुक करत असताना त्यांना या पुढील काळात त्यांच्या आत्तापर्यंत आमच्या माहितीनुसार 5-25 वेळा बदले झाल्यात. परंतु या ठिकाणी आत्ता हा अधिकारी जोपर्यंत त्यांचे रिटायरमेंटचे दिवस भरत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तो राहावा ही अपेक्षा या अकोले संगमनेर टाईमच्या या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त व्हावा वाटलं. कारण छोट्या छोट्या रेल बनवून तमाम शेतकरी बांधव, माझे शेतकरी पुत्र त्या ठिकाणी त्यांना समर्थन देत आहेत. मोठ्या स्वरूपाचं समर्थन संपूर्ण महाराष्ट्रातून मिळतं आहे. गेली 8-15 दिवसामध्ये हा अधिकारी जर एवढ्या मोठ्या स्वरूपात काम करू शकतो तर या पुढील काळात 4-2 वर्ष जर हा अधिकारी त्या ठिकाणी राहिला तर 100 रुपये लिटर दूध आणि शेतकऱ्यांचा माल कोणता आहे? जो किराणा माल आहे तो शेतीमध्ये पिकतोय. जे दूध आहे, तेल आहे, या सर्व याचा कच्चा माल शेतीमध्ये पिकला जातो. आणि म्हणून भेसळ जर रोखली तर तुकाराम मुंढे नामक या व्यक्तीनं संत तुकारामांच्या रूपानं आम्हाला शेतकऱ्यांना वाली भेटला हे मी या ठिकाणी नमूद करतो. आणि या पुढील काळात तुकाराम मुंढे यांना तमाम शेतकरी बांधवांनी समर्थन द्यावं. त्यांची बदली जर झाली तर तमाम शेतकरी बांधवांनी रस्त्यावरती उतरावं ही विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अकोले तालुक्यामध्ये नाही होत का भेसळ दुधामध्ये किंवा इतर काही गोष्टीमध्ये? कुठलाही विभाग अपवाद नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये त्यातल्या त्यात भेसळीचं प्रमाण कमी आहे. त्यातल्या त्यात आपण जे शेतकरी बांधव आहेत, आपले जे छोटे मोठे जे रतीब घालणारे लोक आहेत, हे लोक भेसळ करत नाहीत. हे मोठी लोक, मोठी धोंड आपण म्हणू शकतो. ही भेसळ डेअरीमध्ये गेल्यानंतर, संघामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात होते. परंतु तसं जर पाहिलं तर अकोल्यासारख्या ठिकाणी इतर बाय प्रॉडक्ट कमी आहेत. अमृतसागरसारख्या ठिकाणी अगस्ती तूप नावाचं तूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या स्वरूपात त्या ठिकाणी विकलं जातं आहे. त्याची डिमांड मोठी आहे, मागणी मोठी आहे आणि अतिशय क्वालिटी तूप त्या ठिकाणी अमृतसागरचं आहे. आणि म्हणून या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं, भेसळ छोटी मोठी लोक करत नाहीत. ही भेसळ मोठ्या स्वरूपात 11-11, 20-20 लाखाचे ही आकडेवारी तुम्ही गेल्या मागील काळातली बघा, आपल्या लक्षात येईल. अकोल्यात मुळात मोठी दूधसंघ, जास्त संकलन केंद्र मोठे असणारे दूधसंघ या ठिकाणी नाही. ज्या ठिकाणी लॅक्टोलिससारखी कंपनी असेल, म्हणजे पूर्वीची प्रभात, तिचे 10-5 सेंटर या ठिकाणी आहेत. अमृतसागर दूध संघाचं 1 लाख लिटर दूध संकलन त्या ठिकाणी आहे. छोट्या मोठ्या डेऱ्या आहेत. काही ठिकाणी भेसळ होतही असेल, ते आमच्यापर्यंत आलेलं नाही. परंतु त्यातल्या त्यात अकोला बरं आहे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध.
तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.